नमस्ते. आज आपण इंग्लिशचा लेसन बघणार आहोत. लेसनचं नाव आहे लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. म्हणजे काय? लिटिल गर्ल्स म्हणजे काय? छोट्या मुली. वायझर वायझर म्हणजे शहाणे असतात. पेक्षा द्यान म्हणजे पेक्षा, कोणापेक्षा शहाणे असतात तर ओल्ड पीपल. ओल्ड म्हणजे मोठी माणसं. मोठ्या माणसांपेक्षा शहाणे असलेल्या दोन मुली, त्यांची गोष्ट आज आपल्याला बघायची आहे. तर इथे मी शब्दार्थ लिहिले. आपण वाचत वाचत मी तुम्हाला थोडं थोडं एक्सप्लेन करत जाईल आणि माझं सगळं झाल्यानंतर तुम्ही ते शब्दार्थ लिहून घ्यायचे आहेत. बरोबर? आता इथे या धड्याच्या आधी त्यांनी थोडंसं हे करायला दिलं, ॲक्टिव्हिटी दिली आहे. त्याच्यात त्यांनी सांगितली आहे की 5-6 मुलांचे असे 4 ते 6 मुलांचा एक गट, 4 ते 6 मुलांचा एक गट असं करा आणि प्रत्येकाला भांडण कोणत्या कोणत्या कारणाने होऊ शकतं तो विचार करायला लावायचा आणि भांडण ज्या कारणाने झालं ती कारणं लिहून काढायला लावायची. तर ते आता आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही, कारण घरी बसून तुमचा ग्रुप तयार होणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपण हा भाग सोडून देऊया. आपण डायरेक्ट गोष्टीला सुरुवात करूया आणि गोष्टीचं नाव आहे लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. It was an early Easter in the yards of it was an early Easter in the yards of lay snow and rill ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between the two farms, and at this puddle two little girls, one older than the other, had met. Both of them had been dressed by their mother in new clothes. The little girls had little girls had a blue dress and the elder one yellow one with a design. Both of their heads wrapped in red kerchief. आता इथे काय दिलंय की ईस्टर हा ख्रिश्चन लोकांचा एक सण आहे. जसा नाताळ हा एक सण आहे की जो जगभर साजरा केला जातो, तसंच ईस्टर हा पण एक सण आहे आणि तो एक ख्रिश्चन लोकांचा सण आहे. इट वॉज एन अर्ली ईस्टर म्हणजे लवकर आलेला होता तो सण. काही वेळा तिथीचा क्षय होतो वगैरे आपण म्हणतो की नाही, तर नेहमीच्या वेळेपेक्षा थोडा लवकर आलेला तो सण होता. आणि यार्ड्स ले स्नो डाऊन म्हणजे अंगणामध्ये बर्फ पडलेला होता. जसं आपल्याकडे पाऊस पडतो तसं त्यांच्याकडे बर्फ पडतो आणि असा बर्फ पडलेला होता अंगणात सगळीकडे. आणि बर्फ काही पडला होता, काही पडत होता आणि त्याचं जे पाणी वाहत होतं ते पाणी वाहत 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 खेडेगावामध्ये इकडे तिकडे त्याचे झरे छोटे छोटे वाहत होते. अ लार्ज पॅडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल इंटू अ लेन बिटवीन टू फार्म्स. म्हणजे काय? अ लार्ज पॅडल हॅड रन डाऊन फ्रॉम मॅन्युअर पाईल. मॅन्युअर म्हणजे काय? शेणखत. मॅन्युअर म्हणजे काय? शेणखत. शेणखताचा जो ढीग होता, शेणखताचा जो पाईल म्हणजे ढीग होता, त्या ढिगाच्या जवळून एक असं झरा वाहत वाहत येऊन एक डबकं तयार झालेलं होतं. म्हणजे पाण्याचे झरे वाहत येतात ना सगळीकडनं, तसे वाहत वाहत येऊन एक डबकं तयार झालेलं होतं. अँड दॅट वॉज इन बिटवीन टू फार्म्स म्हणजे दोन शेतांच्या मध्ये एक डबकं तयार झालेलं होतं. अँड ॲट दिस पॅडल टू गर्ल्स, वन ओल्डर दॅन अदर, हॅड मीट. आणि त्या डबक्याजवळ दोन मुली भेटल्या. एक इकडून आली, एक इकडून आली. दोन जणी भेटल्या. त्याच्यातली एक छोटी होती, एक मोठी होती. बोथ ऑफ देम हॅड ड्रेस बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स. आणि दोघींना त्यांच्या आईने नवीन नवीन कपडे घालून दिले. ते का घातले असतील? कारण इट वॉज अ ईस्टर. ईस्टर हा काय आहे? ख्रिश्चन लोकांचा सण आहे आणि इट वॉज सेलिब्रेशन. दॅट्स वाय देअर मदर्स वेअर देम न्यू ड्रेसेस. ओके. The little girl had a blue dress and the elder yellow one with a design. म्हणजे दोघींपैकी जी छोटी होती तिने ब्ल्यू ड्रेस घातलेला होता आणि जी एल्डर वन होती म्हणजे त्या छोटीपेक्षा थोडी मोठी असलेली एल्डर वन ची वेअर्ड अ येल्लो ड्रेस विथ डिझाईन.
तिने डिझाईन असलेला येलो ड्रेस घातलेला होता. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन अ रेड कर्ची. म्हणजे त्यांच्या दोघींच्या केसांना म्हणजे सॉरी डोक्याला लाल रंगाचा कर्चीफ म्हणजे रुमाल. वी कॉल इट ॲज हँडकर्चीफ ऑल्सो, बट हँडकर्चीफ इज द स्मॉल वन अँड कर्चीफ इज द like our scarf we wear for this side, and their mother had wrapped a red kerchief. म्हणजे दोघींना पण लाल लाल हँडकर्चीफ किंवा कर्चीफ म्हणजे मोठे रुमाल त्यांनी आईने त्यांच्या दोघींच्या डोक्याला बांधलेले होते. का बांधले असतील? अंदाज येतोय? नाही? काय आहे? वातावरण कसं आहे? पाऊस पडतोय. साधा पाऊस पडतोय का? नाही, बर्फाचा पाऊस आहे. बर्फाचा पाऊस आहे, सगळीकडे बर्फ 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 झालाय, म्हणजे थंडीचं वातावरण असणार आहे. लहान मुलांना कानाला हवा लागली तर लगेच सर्दी होते, म्हणून त्यांच्या आईने दोघींना पण म्हणजे त्यांच्या डोक्याला रुमाल बांधून दिलेला होता. आणि योगायोग असा असेल किंवा त्यांच्याकडे पद्धत असेल की चर्चमध्ये जाताना रेडच रुमाल बांधायचं. मे बी वी डोंट नो दॅट. सो त्यांनी लाल रंगाचा कर्चीफ त्यांच्या डोक्याला बांधलेला होता. ओके. After prayers in the church, the two girls went to the puddle where they showed their new garments to each other and began to play. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her. आता बघा काय झालं की त्या दोघी जणी त्यांना सांगितलं आईने जा, कदाचित त्यांच्या घराच्या जवळच कुठे चर्च असेल. त्या दोघी गेल्या चर्चमध्ये प्रार्थना वगैरे करून पुन्हा परत आल्या. परत आल्यानंतर दोघींना त्या पाण्यात खेळायचं होतं. हां, पॅडल म्हणजे काय? डबकं. ॲक्च्युली इट वॉज डर्टी वॉटर, बट स्मॉल चिल्ड्रन डोंट नो काय म्हणता येईल त्याला. Whether it is good or bad, they don't know. That's why they want to play only. They want to play with the water. It may be dirty or it may be clean. They don't care about that. So they want to play with that. Where they showed their new garments to each other and began to play. आणि काय झालं, त्या तिकडनं प्रे करून आल्या, चर्चमध्ये जाऊन त्या प्रे करून आल्या म्हणजे प्रार्थना करून आल्या. आणि मग एकमेकींना बघ माझा ड्रेस कसा आहे, मी किती छान दिसते, माझ्या ड्रेसचा रंग किती छान आहे, असं सगळं एकमेकींना सांगत होत्या. आणि सांगून झालं, दाखवून झालं, जरा मखडून झालं, आणि मग नंतर त्याने आपण पाण्यात खेळायचं का असं एकमेकींना डोळ्यानेच सांगितलं आणि सुरू झालं त्यांचं खेळणं. दे वॉन्टेड टू स्प्लॅश इन द वॉटर. स्प्लॅश म्हणजे काय? त्यांना त्या डबक्यामध्ये उड्या मारायच्या होत्या, पाणी एकमेकींवर उडवायचं होतं. The little girl started to go into the paddle with her shoes on. आणि शूज ऑन म्हणजे काय? शूज घातलेले असताना. ती छोटी जी मुलगी होती तिला काही कळालं नाही, तर ती शूज घातलेले असताना त्या डबक्यात उतरून तिकडे पाण्यात खेळायला जाणार होती. पण काय झालं? बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. तिच्यापेक्षा थोडीशी मोठी होती, ती तिला म्हणाली, ए डोंट गो मलाशा, your mother will scold you. I will take off my shoes and you do the same. ती काय म्हणाली, हे मलाशा तसं जाऊ नकोस, तुझे शूज ओले होतील, मग आई तुला रागवेल. हे बघ मी माझे शूज काढून ठेवते, तू पण तसंच कर. यू डू द सेम. आय विल पुट ऑफ म्हणजे पायातून काढणे आणि पुट ऑन म्हणजे पायात घालणे. पुट ऑफ आणि पुट ऑन. विरोधार्थी शब्द आहे हा. पुट ऑफ म्हणजे पायातून काढणे आणि पुट ऑन म्हणजे पायात घालणे. तर तू शूज घालून त्या पाण्यात जाऊ नको, तुझी आई तुला रागवेल, स्कोल्ड. युअर मदर विल स्कोल्ड यू मीन्स युअर मदर विल अँग्री विथ यू. अँड सो put off your shoes like me and then only enter in water. The girls took off their shoes
raised their skirts and walked through the puddle towards each other. Malasha stepped in up to her ankle and said, "Oh, it is deep, Akulka, I'm afraid." तर काय झालं बघा, द टू गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, म्हणजे त्यांनी त्यांचे शूज काढले अँड रेज देअर स्कर्ट्स. स्कर्ट्स म्हणजे त्यांनी जे काही फ्रॉक वगैरे घातलेलं होतं ते असं वरती उचललं आणि हळूच त्या पाण्यामध्ये पाय घालून ते पुढे एकमेकींकडे जायला लागल्या. वॉक थ्रू द पॅडल टुवर्ड्स इच अदर. वॉक थ्रू द पॅडल म्हणजे त्या पाण्यातून, वॉक थ्रू म्हणजे पाण्यातून, पॅडल म्हणजे डबकं, त्या डबक्यातल्या पाण्यातून त्या एकमेकींकडे जायला लागल्या. आणि मलाशा स्टेट इन अप टू हर अँकल, म्हणजे ती गेली पाण्यात आणि ती अशी तिच्या, असं अँकल म्हणजे काय, घोटा, ती अशी उभी होती, म्हणजे आपण पाय असे सरळ पाय ठेवले आणि असं करतो, लाईक दॅट शी वॉज स्टँडिंग अँड शी वॉज गोइंग इनसाइड बट शी अफ्रेड. वाय इट इज सो? बिकॉज शी फील दॅट द वॉटर इज व्हेरी डीप अँड आय विल फेल डाऊन. इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. ती म्हणाली मला असं वाटतं हे खूप खोल आहे आणि मला भीती वाटते. नेव्हर माइंड, शी रिप्लाय, इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. ती म्हणाली अगं काय नाही, एवढं डीप नसणार आहे, तू स्ट्रेट माझ्याकडे ये, असं ती म्हणाली. कोण म्हणाली? अकुल्का. एका मुलीचं, जी छोटी मुलगी होती तिचं नाव होतं मलाशा आणि जी मोठी मुलगी होती तिचं नाव होतं अकुल्का. तर मग मलाशा हळूहळू अकुल्काकडे जायला लागली. दे केम क्लोजर टू इच अदर, त्या एकमेकींच्या जवळ आल्या. अकुल्का सेड, मलाशा लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. काय म्हणाली? हे बघ मलाशा, हे बघ हा, पाणी उडवत जाऊ नको, हळूहळू त्याच्यातून चालत जा. सॉफ्टली म्हणजे काळजीपूर्वक चालती. तिला बिचारी चांगलं सांगत होती बट शी वॉज नॉटी. मलाशा वॉज नॉटी. शी बेअरली सेड दॅट वेन मलाशा plumped her feet into the water and bespattered the water. Bespattered the Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. म्हणजे काय झालं बघा, मलाशा वॉज व्हेरी नॉटी गर्ल अँड शी स्टेप्ड इन टू द वॉटर अँड like that she stepped into the water, so water get splashed, and not only her dress but also her face and nose and eyes, everything is bespattered म्हणजे घाण पाण्याचे शिंतोडे उडाले. बेस्पॅटर्ड. वाय? काय झालं की जेव्हा तिने पाय असा आपटला जोरात पाण्यामध्ये तर ते पाणी असं उडालं, आणि ते उडालं म्हणजे काय झालं की नुसतं तिचा ड्रेस खराब झाला असं नाही, तर तिच्या चेहऱ्यावर, डोळ्यावर, सगळीकडे ते घाण पाण्याचे शिंतोडे उडाले. तर त्यांनी हे एक जे वाक्य दिलेलं आहे, जेव्हा आपली टिळक विद्यापीठाची परीक्षा होते तेव्हा त्याच्यात येतं की 2 वाक्य दिलेली असतात सेपरेटली आणि कंसात दिलेलं असतं की जॉईन द सेंटेन्सेस विथ नॉट ओनली बट ऑल्सो. आता नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे काय की फक्त हेच नाही तर हे सुद्धा. जेव्हा आपल्याला 2 गोष्टी एकत्र होकारार्थी सांगायच्या असतात तेव्हा आपण काय म्हणतो, फक्त हेच नाही तर हे सुद्धा. म्हणजे आता एक उदाहरण सांगते की समजा मी गणिताचा अभ्यास केला, मी इंग्लिशचा अभ्यास केला, तर मग मी काय सांगणार, मी गणिताचा पण अभ्यास केला आणि मी इंग्लिशचा पण अभ्यास केला. मी गणिताचा अभ्यास केला, मी इंग्लिशचा पण अभ्यास केला, म्हणजे आय स्टडीड नॉट ओनली मॅथ्स बट ऑल्सो इंग्लिश. आलं लक्षात? तसं त्यांनी हे दिले. अॅक्युल्काज न्यू ड्रेस, त्याच्यावरती ते उडालं. नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. काय झालेलं? बेस्पॅटर्ड. शी बेस्पॅटर्ड नॉट ओनली अॅक्युल्काज ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. ओके, समजलं? When Akulka saw the spots on her dress and
She grew angry to Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing the trouble she had caused, jumped out of the paddle and ran home. काय झालं की जेव्हा ॲक्युल्काच्या ड्रेसवरती सगळं उडालं, चिखल उडाला, ते खराब पाणी उडालं, चेहऱ्यावर उडालं, मग ती खूप चिडली. आता बघ मी तुला काय करते, आणि ती जोरात तिच्याकडे धावायला लागली की तिला आता पकडून फटके देणार असं तिने हे केलं. आणि जेव्हा या मलाशाला लक्षात आलं की आता ही चिडलेली आहे आणि ही आता आपल्याला फटका देणार आहे, मग ही ट्रबल आपल्याकडे येते, संकट आपल्यावर येते म्हटल्याबरोबर ही पटकन त्या पॅडलच्या बाहेर आली, म्हणजे त्या डबक्याच्या बाहेर आली आणि पळत पळत घरी जायला लागली. समजलं इथपर्यंत? गॉट इट? ओके. Akulka's mother passed by. She saw her daughter's dress bespattered and soiled. आणि काय झालं योगायोग की त्याच वेळी ॲक्युल्काची मदर तिथून जात होती. पास बाय म्हणजे जवळून जात होती. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस बेस्पॅटर्ड अँड सॉइल्ड, म्हणजे तिने बघितलं की तिच्या मुलीचा ड्रेस सगळा घाणेरडा झालेला आहे, नवीन ड्रेसवर सगळे घाण पाण्याचे शिंतोडे उडाले, पूर्ण ती खराब झालेली आहे. आणि मग तिची आई पण चिडली तिच्यावरती. वेर जे आपण ते शब्द म्हणतो, वेडास का, बावळटेस का, हे शब्द कसे आहेत की शिवी आहे, म्हणजे बॅड वर्ड्स आहेत. तसं हे accused one, this is also one of the bad words and we can't take the meaning of that words. Okay, so तिची आई तिला म्हणाली की तू कुठे हे सगळं घाणेरडं करून आलीस. मग मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. ती म्हणाली की मलाशाने मला पर्पजली असं घाणेरडं पाणी माझ्या अंगावर उडवलं. पर्पजली म्हणजे मुद्दाम. मी तिच्या जवळ आली ना, मग तिने मुद्दाम ते पाय जोरात आपटला आणि सगळं पाणी माझ्यावर उडवलं, असं तिने तिच्या आईला सांगितलं. मग ॲक्युल्काज मदर grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. म्हणजे काय केलं, तिच्या आईने काय केलं, ती धावत जाणार होती ना, त्याच वेळी हिची आई इकडनं पास झाली आणि आईला कळलं की काय झालंय ते. मग मलाशाच्या आईने काय केलं, ग्रास्प मलाशाला पकडलं आणि मलाशाच्या मानेवर काय केलं, नेक ऑन द नेप ऑफ हर नेक. नॉक ऑन द नेक, नॉक KNOCK, नॉक ऑन द नेक ऑफ हर नेक, म्हणजे तिच्या मानेवरती एक फटका दिला, मानेच्या मागच्या बाजूला एक फटका दिला. मलाशा बिगॅन टू हॉल अँड हॅड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. आणि त्यांचं घर जवळच होतं, त्यामुळे ती मलाशा ओरडली, किंचाळली, तिने मानेवर फटका मारला. मग मलाशा ओरडली आणि ती त्याचा आवाज ऐकून तिची आई घरातून धावत आली, बाहेर आली. आणि वाय डू स्ट्राईक माय डॉटर, शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. आणि मग ती ओरडायला लागली की तू माझ्या मुलीला का मारतेस. आणि वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर. आता तिथे शब्द कसा आहे, वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर अँड द वुमेन बिगॅन टू क्वारल. म्हणजे एक शब्दामुळे काय झालं, एक मोठा शब्द बाहेर आला आणि त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर यायला लागल्या. म्हणजे काय झालं की हिची आई ही ओरडली, तिने फटका मारल्यावर ही ओरडली, ती ओरडल्याबरोबर आई बाहेर आली. आई बाहेर आल्यानंतर आई तिच्यावर ओरडली की तू माझ्या मुलीला का मारलंस, बरोबर. आणि ती ओरडल्यामुळे तो जो आवाज मोठा मोठा व्हायला लागला, तर अदर पीपल ऑल्सो केम आउटसाइड द हाऊस. द वुमन बिगॅन टू क्वारल, द मॅन two ran out and a big crowd gathered in the street. All were crying and nobody could hear his neighbor. They scolded and cursed each other. One man gave another man a push and fight had begun. When Akulka's grandmother came out, she stepped in the midst of the peasant and began to talk to them. आता एका शब्दामुळे अनेक शब्द वाढत गेले. शब्दामुळे शब्द वाढणं म्हणतो की नाही आपण, की शब्दामुळे शब्द वाढतो म्हणजे भांडण वाढत जातं. मग तसं भांडण वाढत जातं. तिची आई मलाशाची आई ॲक्युल्काच्या आईवर ओरडली, त्यामुळे त्या दोघी भांडायला लागल्या.
त्यांचं भांडण ऐकून घरातले पुरुष बाहेर आले. पुरुष बाहेर आल्यामुळे सगळे एकमेकांशी भांडण करायला लागले, मारामाऱ्या करायला लागले. मग हे सगळं ऐकून हिची मदर, ग्रँड मदर होती ॲक्युल्काची, ग्रँड मदर म्हणजे आजी, ती आली आणि ती त्या सगळ्यांच्या मध्ये जायला लागली की हे सगळे गॅदर्ड झालेले होते, जमा झालेले होते. द क्राऊड वॉज गॅदर्ड अँड दे वेर फायटिंग विथ इच अदर. सो शी एंटर्ड इनसाइड देम अँड शी स्टार्टेड टू स्टॉप द क्वारल, बट नोबडी वॉज लिसनिंग हर. तर ती त्यांच्या मध्ये जात होती. मिडेस्ट, मिडेस्ट म्हणजे काय, मधोमध जाऊन उभी राहत होती आणि सांगत होती, अरे थांबा थांबा, भांडू नका भांडू नका. पण नोबडी वॉज लिसनिंग हर. पिझंट म्हणजे शेतकरी, पिझंट. आता तिथे जे कोणी होते, जे कोणी राहणारे लोक होते, ऑल वेअर पिझंट. पिझंटला समानार्थी शब्द काय आहे? डू यू नो दॅट? वी नो द वर्ड peasant. Similar word for the peasant. It is from farm. Farm is shet and farmer. Peasant, farmer. काय हा समानार्थी शब्द. समानार्थी शब्द, सिमिलर वर्ड, सिनोनिम. विरुद्धार्थी शब्दाला म्हणतात अपोजिट वर्ड्स, अँटोनिम्स. सो peasant means farmers. What are you doing, dear ones? Consider the holiday. This is time of rejoicing and see what scene you are doing. ती त्यांना सांगत होते, अरे बाबांनो भांडू नका, काय आहे, सुट्टी चालू आहे ना, सण आहे, सणाचा आनंद घ्या, आनंदोत्सव साजरा करा. आणि तुम्ही काय करताय? हे सगळं पाप करतात आहे तुम्ही. सीन म्हणजे काय? पाप. SIN, सीन. सीन म्हणजे पाप. वर्ड्स similar pronunciation but different meaning. This scene means पाप, याला पण आपण म्हणतो सीन. आणि SEEN म्हणजे पाहणे, पाहिला. हे पण सीन. सी, सॉ, सीन. सी म्हणजे पाहणे, सॉ म्हणजे पाहिला, आणि सीन हे त्याचं तिसरं रूप आहे. whenever we use have, had, that time we use the third verb for that, have, had. तर सी हे जे आहे सीचं तिसरं रूप आहे. They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. She would never have stopped them if it had not seen for the Aquilca and Malasha. आणि ह्या गडबडीमध्ये काय झालेलं ना, की सगळेजण भांडण करत होते, ती आजी समजवत होती, पण काही त्याचा उपयोग होत नव्हता. दे पेड नो अटेन्शन. अटेन्शन म्हणजे लक्ष देत नव्हते. नो अटेन्शन म्हणजे लक्ष देत नव्हते. अटेन्शन म्हणजे पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे, बट पे नो अटेन्शन म्हणजे लक्ष न देणे. तर दे ऑलमोस्ट नॉक हर ऑफ म्हणजे त्यांनी जवळजवळ तिला ढकलून दिलं. अशा पद्धतीने ढकलून दिलं ती खाली पडली असती, ती आजी खाली पडली असती, इतकं त्यांनी तिला ढकलून दिलं. आणि ती त्यांना काही थांबवू शकत नव्हती, त्यांचं भांडण ती थांबवू शकत नव्हती. पण दरम्यान ॲक्युल्का आणि मलाशा वेअर नॉट देअर. दे वर नॉट देअर. मग त्या कुठे गेल्या असतील ते पुढे दिलेले आपण बघूया काय झालं. While the woman exchanged words, Aquilca wiped her dress and went back to the paddle in the lane. She picked a pebble and began to scratch ground so as to let the water off into the street. तर काय झालं? While the woman exchanged her words, म्हणजे ही बाई आणखी काहीतरी त्यांना शब्द म्हणजे वेगळ्या शब्दात त्यांना समजवणार. एक्सचेंज हर वर्ड्स म्हणजे वेगळ्या शब्दात त्यांना समजवणार होती. पण दरम्यान काय झालं? ॲक्युल्का गेली तिथे घराच्या जवळपास
पाणी घेतलं तिने, तिचे सगळे जे काही डाग मातीचे झालेले ते सगळे स्वच्छ केले, तोंड धुतलं, स्वच्छ झाली एकदम क्लीन. आणि मग नंतर ती पुन्हा परत आली त्याच जागेवर आणि तिने एक पेबल घेतला, एक असा दगड घेतला. तर दगडाने ती ते जे काही साठलेलं पाणी होतं, पेडल जे होतं डबकं, त्या पेडलचा असं चिरा मारायला लागली, सो दॅट इट कॅन गेट टुवर्ड्स द स्ट्रीट. म्हणजे त्या दोन शेतांच्या मध्ये ते डबकं साठलेलं होतं. आणि मग तिने विचार केला की आपण जर हे असं केलं तर हे पाणी साठलेलं निघून जाईल, मग आपल्या अंगावर पाणी उडणार नाही पुन्हा, असं तिने कदाचित विचार केला असेल आणि ती तसं करायला लागली. Malasha came up and began to help her. She picked up the chip and wind the rail. आणि मग मलाशाने पण काय केलं की तिने पण एक छोटासा दगड घेतला आणि तिने पण तिच्यासारखं करायला सुरुवात केली, तिला मदत करायला सुरुवात केली. The peasant had began to fight just as the water went down the reel towards the place where the old woman was trying to separate the men. The girls ran one from one side and one of the reel and other from the other side. म्हणजे त्यांनी ते दोघींनी ते तसं केलं आणि काय झालं की ही आजी जी होती ती त्या लोकांचं भांडण सोडवत तिथे थांबलेली होती आणि या दोघींनी हे जे असं खाचा मारून तयार केलं तर ते सगळं पाणी वाहत वाहत त्यांच्यापर्यंत गेलं. ते जिथे उभे होते रस्त्यात तिथपर्यंत गेलं आणि ते जाताना एक मुलगी इकडनं गेली, एक मुलगी तिकडनं गेली त्याच्या बाजूने आणि त्या टाळ्या वाजवत वाजवत गेल्या, कारण त्यांना मजा वाटली की त्यांनी काहीतरी तयार केलं आणि ते पाणी ते घेऊन गेलं तिथपर्यंत. म्हणजे असं नाल्यासारखं म्हणा किंवा झऱ्यासारखं त्यांनी तयार केलं आणि ते पाणी तिथपर्यंत वाहत गेलं. आणि मग त्या एकमेकांकडे टाळ्या वाजून आनंदाने सांगायला लागल्या, लुक आउट मलाशा, लुक आउट, शाउटेड अक्विल्का. Malasha wanted to say something her but could not speak for laughter. आणि मलाशालाही तिला काहीतरी सांगायचं होतं पण ते आनंद झाला की हे पाणी चाललंय, मग त्याच्यात त्या हसत होत्या आणि सो दॅट दे कांट स्पीक किंवा मलाशा कांट स्पीक एनिथिंग बिकॉज शी वॉज लाफिंग. The girls were running and laughing at the chip which was bobbing up and down the rail. And they ran straight into this crowd of the peasant. The old woman saw them and said to the peasant. आणि ते पाणी पुढे पुढे जात जात त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं आणि ह्या मुली टाळ्या वाजवत त्याच्यासोबत इथपर्यंत पोहोचलेल्या होत्या. आणि मग आजीबाईने पण ते बघितलं की अरे हे पाणी ते इथपर्यंत आलंय आणि मग ती त्या पिजंट म्हणजे शेतकऱ्यांना ती म्हणायला लागली, शेम ऑन यू बिफोर गॉड मेन. शेम ऑन यू बिफोर गॉड मेन म्हणजे माणसांनो, अरे तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ 2 गर्ल्स अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉट इट. म्हणजे तुम्ही ज्या मुलींच्यामुळे अँड अकाउंट ऑफ म्हणजे ज्यांच्यामुळे, आलं लक्षात, अँड अकाउंट ऑफ म्हणजे ज्यांच्यामुळे तुम्ही भांडत होता त्या तर मुली एकत्र खेळायला लागल्या, त्या केव्हाच त्यांचं भांडण विसरल्या. त्यांनी असं मनात धरून ठेवलं नाही आणि भांडण केलं नाही, तुम्ही मात्र मूर्खासारखे भांडत राहिलात. देवाने तयार केलेले हे माणसानं तुम्हाला तुमची लाज वाटली पाहिजे. अँड they have long ago forgotten it. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. आणि ते इतकं छान आनंदाने एकत्र खेळतात की ते तुमच्यापेक्षा खूप छान शहाणे आहेत. The men looked at the girls and they felt ashamed. माणसांनी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना त्यांची स्वतःची लाज वाटली. Then they laughed at themselves and scattered to their farm. आणि मग ते हसले, ते मुलींकडे बघून आनंदाने हसले आणि मग आपापल्या कामानं आपापल्या शेताकडे निघून गेले. समजलं नक्की? ओके.